आज यात्रेचा पहिला दिवस आणि त्या निमित्ताने आज देवीची पालखी मिरवणूक काढून अभिषेक करून आज देवीची प्राणप्रतिष्ठा आजच्या दिवशी झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून आपला यात्रा उत्सव सुरुवात होते। उद्या घागरीची मिरवणूक आहे, परवा आपल्या शोभेचं दारुकाम आहे आणि त्याच्यानंतरच्या दिवशी हंगामा आहे। खरं तर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आज प्रतिसाद सर्वस्त ग्रामस्थांचा अत्यंत चांगला होता आणि सर्वसामान्य सगळे ग्रामस्थ आज देवीच्या मंदिरामध्ये पालखी मिरवणुकीला स्वतःहून सहभागी झालेत। अशाच पद्धतीचा उत्साह, अशाच पद्धतीची शिस्त मला वाटतं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे, कारण आपला यात्रा उत्सव फक्त आपल्या गावापुरता मर्यादित न राहता हा यात्रा उत्सव संपूर्ण जुन्नर तालुका, आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा समस्त ग्रामस्थ येत असतात आणि त्यानिमित्ताने ग्रामस्थांना पण विनंती आहे, येणाऱ्या लोकांना पण विनंती आहे, थोडं शिस्तीचं पालन केलं। अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपण या यात्रेनिमित्ताने केलेली आहे, अनेक वेगवेगळे उपक्रम आपण या यात्रेच्या निमित्ताने केलेले आहे। आपण सगळ्यांनी त्याचा निश्चित स्वरूपात त्याचा आनंद घ्यावा, परंतु आनंद घेत असताना आपण सगळ्यांनी शिस्तीचं थोडं पालन केलं तर यात्रा उत्सव अधिक उंचीचा होईल। या माध्यमातून खरं तर आपल्या सगळ्यांनाच मी विनंती करतो आणि त्या माध्यमातून यात्रेच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना मुक्ताई देवस्थान ट्रस्ट आणि मंगल चिंतामणी खरं तर यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम गेल्या 60-70 वर्षापूर्वीचे फोटो हे आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून जुना नारायणगाव कसा असणार आहे या संबंधीची थोडीशी कल्पना या माध्यमातून येणार आहे। मुक्ताई देवीच्या प्रांगणामध्ये हे फोटोचं प्रदर्शन आपण सगळी मंडळी करणार आहोत। आपण सगळ्यांनी निश्चित स्वरूपात जुना नारायणगाव कसा असेल हे निश्चित स्वरूपात आपण पाहावं। त्या निमित्ताने खरं तर दरवर्षीप्रमाणे संतोषदादा वाढदिवसानिमित्त एक वेगळा अनोखा उपक्रम करत असतात। जे जे येणारे सर्वस्त ग्रामस्थ असतील त्या लोकांचा सगळ्यांचा विमा हा काढण्याचा उपक्रम विक्रांत क्रीडा मंडळ, विक्रांत पत संस्था, त्याचबरोबर संतोषदादा वाजगे मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली जवळजवळ 4 वर्ष काढतात। मला वाटतं हे 5वं वर्ष असेल दादा। आणि 4 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा विमा हा संतोषदादांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात येतो। खरं तर मुक्ताई गाळोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचेसुद्धा मनापासूनचे आभार। त्याचबरोबर पोलीस प्रोटेक्शन आपल्याला सातत्याने पोलिसांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपण सांगतोय त्या पद्धतीची मदत त्यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मिळत असते। त्यांची देखील मनापासूनचे आभार। त्याचबरोबर MSEB असतील किंवा जे जे सहकारी करणारी मंडळी असतील त्यांचाही मनापासूनचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा यात्रा उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। नारायणगाव ही तमाशाची पंढरी आहे, तमाशे 7-8 दिवस सुरू राहणार आहे, पण हल्ली तमाशाच्या कलाकारांवर हल्ले होऊ लागलेले। हा काल पण एक घटना घडली, त्याच्या आधी पण एक घटना घडली आणि खरं तर असा हल्ला व्हायला नाही पाहिजे। तर ती कला सादर करण्यासाठी ते येत असतात आणि ती आपली सर्वसामान्य लोक आहेत, कला सादर करून ते त्यांच्या पद्धतीने बघा गाड्या आहेत, त्यांना थोडासा वेळ होणं किंवा थोडीशी कलेला उशीर होणं ही साहजिक गोष्ट आहे। रस्ता आहे, गाड्या आहे, त्याच्यामध्ये नादुरुस्तपणा होणं, मग थोडासा उशीर झाला तरी ते पुढं कला तेवढी त्यांची सादर करण्यासाठी प्रयत्न करत असतात। विनंती आहे आपल्या माध्यमातून, खरं तर समज ती सगळी आपली सर्वसामान्य लोक आहेत, ते आता कला दाखवून आपलं पोट भरत असतात। त्यांच्यावर हल्ले करून कोणती मोठी मर्दुंकी तुम्ही गाजवताय, तुमच्या गावात आलं म्हणजे तुम्ही काय लय मोठी वाघ होता अशातला काही भाग होत नाही। विनंती सगळ्यांना आहे की आपण सगळ्यांनी कलाकारांना सहकार्य केलं पाहिजे। नारायणगाव ही तमाशाची पंढरी आहे, या पंढरीमध्ये अनेक फळमालकांच्या राहुट्या लागतात, तमाशाच्या तिथं बाऱ्या बुक होतात, काही फळमालकांकडून बुकिंग होते आणि तमाशाचा फळ जात नाही। नारायणगाव नगरी बदनाम होते। पप्पूमुळे यांच्याकडनं पण असं चांदवड या ठिकाणी झाले आणि दुसरे एक ढवळपुरीकर, हरिभाऊ ढवळपुरीकर, त्यांच्याकडून पण असा प्रकार घडला आहे। नारायणगाव नगरी याच्यामुळे बदनाम होते, फळमालकांना काय आव्हान करायचं? नाही, त्या दिवशी पण आम्ही मीटिंग घेऊन सांगितलं की अशा घटना घडणार असतील तर त्याच्यावर जी नवीन असतील त्यांना पुढच्या वर्षीपासून इथं आपल्याकडं फळ लावू देऊ नका, रावटी लावू देऊ नका। त्याचबरोबर जे नवीन येतील त्यांच्याकडून काही डिपॉझिट स्वरूपाची रक्कम आपल्याला घेता येते का, आणि त्या संदर्भात एक कमिटी, काही ग्रामस्थ आणि काही फळमालक
अशी एक कमिटी लवकरच स्थापन करून त्यावरही योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न आपण सगळे नारायणगावकर मिळून निश्चित स्वरूपात करू. उन्हाळा अतिशय कडक आहे, लाखो भाविक या ठिकाणी येणार आहे, त्यांच्यासाठी थंड पाण्याची अशी स्वतंत्र काही व्यवस्था केलेली आहे का, किंवा महाप्रसादाचं काही नियोजन आहे का? महाप्रसादाचं नियोजन आपण आता गेली अनेक वर्ष आपण काही करत नाही, परंतु थंड पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था देवस्थानच्या वतीने काही टँकर उभे करून आपल्या इथं पाणीपोई तयार करून किंवा काही ठिकाणी आपले वेगवेगळे स्टॉल लावून, आता ताफ्यांसाठी तर आपण देवस्थान सगळ्यांना जी उद्याची मिरवणूक आहे त्यांना तर पाणी आपली व्यवस्था देवस्थानच करत असतं आणि लोकांसाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण टँकरच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात उभी करू. आणि देवस्थानच्या ठिकाणी जार सुद्धा असतात पिण्यासाठी, की सर्वसामान्य लोकांनी यावं, दर्शन करत असताना तहान लागली तर तिथून पाण्याची व्यवस्था निश्चित स्वरूपात असते. तर शेकडो व्यावसायिक या ठिकाणी येत असतात, त्यांची शौचालयाची व्यवस्था किंवा बाकीचं नियोजन कसं केलं? नाही, शौचालयाची व्यवस्था देवस्थानच्या आपले दोन्ही मोठ्या आपल्याकडे शौचालय आहेत. दोन्ही ठिकाणी जवळजवळ एका वेळेस 50 लोक पुरुष आणि 50 लोक महिला एवढी व्यवस्था देवस्थानच्या माध्यमातून आहे. त्यामुळे त्याची वेगळी व्यवस्था काही केलेली नाही. त्यांच्या आंघोळीची व्यवस्था सुद्धा आपल्या तिथं केलेली आहे. ह्या सगळ्या व्यावसायिकांना विनंती हीच आहे की उघड्यावर आपण काही करण्यापेक्षा आपल्याकडे व्यवस्था आहे, निश्चित स्वरूपात आपण सगळ्यांनी त्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा. पाण्याचे दर वगैरे असे काही ठरलेले आहेत का? हो, ठरलेले आहेत. देवस्थानच्या आपल्या मागच्या मीटिंगमध्येच आपण जेव्हा पाण्याचा लिलाव देतो त्यावेळेसच त्यांच्याकडून आपण दर ठरवून घेतले असतात. जे नवीन पाणी येतील त्यांना थोडासा 20 रुपये अधिकचा दर असेल 100 रुपयाप्रमाणे, की त्याच्या आधी सगळे 80, 60 अशाच पद्धतीचे दर त्या पाण्याच्या तिथे असणार आहे. नवसाला पावणारी मुक्ताई देवी दर्शनाला परिसरातील तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून लोक येत असतात. पार्किंगची समस्या असते, पार्किंगचं नियोजन कसं केलं? मला वाटतं वाणीसाहेब तुम्हालाही मी मॅप टाकलाय आणि समस्त ग्रामस्थांनाही मॅप टाकलाय. यावर्षी अधिकची पार्किंग व्यवस्था करायचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी केलाय. मग अनेक ठिकाणी आपल्या नदीच्या कडेला असेल, इथं व्हिजन गॅलेक्सीच्या जी नवीन बिल्डिंग होते तिथं असेल, इथं सुजित भाऊच्या पंपामध्ये असेल किंवा लँडमार्क असेल, बाजूला धर्मराज प्लाझा असेल, मागच्या बाजूला वराडी साहेब आहेत त्यांच्याकडं त्यांच्या बांगल्याच्या दोन्ही बाजूने असेल, अशोक गांधींची साईट चालू होते तिथं आहे. यावेळेस देवस्थानच्या माध्यमातून विनंती केल्यानंतर आपल्याला शाळेने सुद्धा अनिल तात्यांनी सुद्धा ते ग्राउंड आपल्याला पार्किंगसाठी उपलब्ध करून दिले. खरं तर या सगळ्याच मंडळींचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो. जितकं चांगलं नियोजन करता येईल तेवढं नियोजन करायचा प्रयत्न आहे. वारुवाडीच्या ग्रामपंचायतच्या मागं आहे, पुढं रासायनची जागा आहे, तिथं सुद्धा पार्किंग आहे. पार्किंग अधिकचं करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त समस्त व्यावसायिकांना किंवा समस्त लोकांना विनंती आहे की जिथं पार्किंग आहे 4 व्हीलरचं तिथंच आपण ते ठेवावं. त्याचबरोबर त्या प्रत्येक पार्किंगला आपला एक गार्ड असणार आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनचा सुद्धा एक होमगार्ड असणार आहे की जेणेकरून चोरीची समस्या ही कमी व्हावी. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आपण कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा CCTVच्या माध्यमातून सुद्धा ह्या सगळ्या घटनांवर नियंत्रण राहणार आहे. तर यात्रा म्हटली की तरुणांचा जोश असतो. काही तरुण कार्यकर्ते थोड्याफार प्रमाणात गोंधळ घालतात, पण पोलिसांकडनं कारवाई होते. कधी कधी तुमच्यासारख्या पुढाऱ्यांचा फोन जातो, जाऊ द्या या का आपला कार्यकर्ता काही कारवाई करू नका. मी अशा उत्साही कार्यकर्त्यांना यात्रा कमिटीचे प्रमुख म्हणून काय आवाहन करावं? बघ, आता मी गेली अनेक वर्ष आपण यात्रा उत्सव करतोय. मला वाटत नाही नारायणगावच्या अख्ख्या संपूर्ण यात्रा उत्सवात किरकोळ काही घटना घडत असतात वादी साहेब, ते काही जाणीवपूर्वक करत नाही. आणि म्हणून आमच्यासारखी सुद्धा मंडळी सांगत असतात की जाऊ द्या, कारण तो त्याच्यानंतरच्या ज्या घटना आहेत त्यात थांबवायला या गोष्टींनी मदत होती. आणि आपली विनंती आपल्या माध्यमातून हीच आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आपली गावची यात्रा आहे आणि ती उंचीची होती, सर्वसामान्य तरुण लोक अनेक लोक येतात आणि हे आपल्याकडं अधिकचा प्रतिसाद का मिळतोय तर आपली यात्रा अत्यंत शांततेत होती. अनेक बारीक बारीक गावांमध्ये अनेक वादविवाद असतात, परंतु नारायणगावमध्ये मात्र समस्त ग्रामस्थ मंडळी या यात्रेचं नियोजन करतात. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या उत्साहाला कुठेही आजपर्यंत गालबोट लागलं नाही. विनंती हीच आहे सगळ्या तरुण उत्साहिकालाही, बघा आपल्याकडे एक तर एवढी मोठी मिरवणूक होऊन सुद्धा DJ कुठं वाजत नाही. हे सगळ्या आपल्या गावस्थांचं यश आहे, सगळ्यांच्या ताफ्यांचं यश आहे. आणि माझी विनंती पुन्हा एकदा आहे की आपण सगळ्यांनी किरकोळ काही घटना असतील तर मोठ्याल्या लोकांच्या कानावर घाला. दुसऱ्या दिवशी आपल्याकडं कामळा बैठकीवर सुद्धा या गोष्टीचा चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. तिथल्या तिथं वाद करण्यापेक्षा संवादातून निश्चित स्वरूपात एक चांगला यात्रोत्सव आपल्याला अनुभवायला मिळेल.
यंदा तमाशाचं नियोजन कसं असणार आहे? ठिकाण काय बदलले का तिथेच आहे? नाही, मागच्या वर्षीपासून आपण तमाशाचं ठिकाण आपण आतमध्ये घेतलंय आणि त्या माध्यमातून अधिकची जागा उपलब्ध झाली. त्यामुळे मागच्या वर्षी सगळ्यांनी म्हणजे जेवढी लोक यात्रेला आली त्यांनी एक हो ट्रायल बेसिसवर होतं, पण ते यशस्वी झालं ना. मग लोकांना जागा उपलब्ध जास्तीची झाली आणि अनेक ठिकाणी महिलांचा आम्हाला सूर असा आला की जागा एकदम संपन्न चांगल्या वातावरणात ही यात्रा उत्सव संपन्न आला. आपण जे मागच्या वर्षी नियोजन केलं त्याच पद्धतीचं नियोजन याही वर्षी असणार आहे. तमाशा आपला मुक्ताई समाज मंदिराचे जे आपले गार्डन आहे त्याच्यामध्येच होणार आहे आणि त्या माध्यमातून अधिकची जागा उपलब्ध करण्यासाठी सातत्याने आपण सगळी मंडळी प्रयत्नशील असतो. मनोरंजनाच्या कार्यक्रमाची वेळ फार तर 12 वाजेपर्यंत आहे. पोलीस यंत्रणेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? वाणीसाहेब, पोलीस यंत्रणा सहकार्य करते. यात्रा उत्सव 12 वाजेपर्यंत आहे, परंतु आपली यात्राच खरं तर 10 नंतर चालू होती. पहिले 2 दिवस तर आपली यात्रा तमाशाच आपला 12 वाजता चालू व्हायला, कारण पहिल्या दिवशी मिरवणूक 12 वाजता संपते, दुसऱ्या दिवशी शोभेची दारू 12 वाजता संपते आणि मग त्याच्यापुढं तमाशा चालू होतो. काही एक्सेप्शनल केसमध्ये सगळ्या माध्यमातून पोलीस आम्हाला सर्वस्व किंवा प्रशासनसुद्धा सगळी मदत करत असतं. त्यांचे मनापासूनचे आभार आहे आणि पुन्हा एकदा विनंती आहे की यात्रा उत्सव शांततेत संपन्न व्हावा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.